गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्यात अशी परिस्थिती नाही आहे. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही, कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे. सर, आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला. तर कुठून बोलतो? ही जे विलिनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे, कशाचं विलिनीकरणची चर्चा सुरू झाली आहे एनसीपी किंवा ममता दीदींच्या काँग्रेसमध्ये 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का, आणि याच्यावर आपण काय सांगाल? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर, तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं, परंतु एमएसपीचा मुद्दा अनेक वर्षांपासून, दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र एमएसपी साठी सरकार सकारात्मक जरी असलं तरी त्यातला जो टेक्निकल